प्रश्नोपनिषद हे अथर्ववेदाचे एक महत्त्वाचे उपनिषद आहे. सुकेशा, सत्यकाम, सौर्यायणी, अश्वलायन, भार्गव आणि कबंधी या 6 जणांना ब्रह्म म्हणजे काय हे जाणून घ्यायचे होते. त्या काळात पिप्पलाद नावाचे ऋषी महर्षी म्हणून ओळखले जात असत. वरील 6 विद्वान महर्षी पिप्पलादांकडे गेले. त्यांनी पिप्पलादांना काही प्रश्न विचारले. ब्रह्मज्ञान जाणून घेण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत असे त्यांनी सांगितले. त्यावर पिप्पलादांनी जे उत्तर दिले ते नीट समजून घ्यायला हवे. ब्रह्मविद्या ही सहज समजून घेता येण्यासारखी विद्या नाही. तुमच्या शंकांची उत्तरे शोधण्यासाठी अंतर्मुख व्हा. तुम्ही सारेजण तप करीत ब्रह्मचर्य पाळीत 1 वर्ष इथे राहा. कमकुवत मनाचे गंमत म्हणून प्रश्न विचारायला गेलेल्या व्यक्ती तशा राहणार नाहीत. वर्ष संपल्यानंतर कोणतेही प्रश्न विचारा. मला जे माहीत असेल ते सारे मी आपल्याला सांगेन. प्रश्न विचारणाऱ्याने त्याची पात्रता सिद्ध करायला हवी. नुसती छापील सर्टिफिकेट मिळवण्याने पात्रता सिद्ध होत नाही. पिप्पलादांना विचारण्यात आलेले प्रश्न जीवनासंबंधीचे मूलभूत प्रश्न आहेत. भगवान, या प्रजा कुठून उत्पन्न होतात? जीव कोणाच्या आधाराने राहतात? हे सर्व जग कोण प्रकाशित करते? देव किती आहेत? त्यात वरिष्ठ कोण आहे? प्राण कुठून उत्पन्न होतो? तो शरीरात कसा कोठे राहतो? आपल्या वाट्याला जी सुखदुःखे येतात ती उपभोगणारी खरी देवता कोणती? जीव झोप घेतो तेव्हा शरीरातील कोणत्या शक्ती कार्य थांबवतात, विश्रांती घेतात? स्वप्ने कोण पाहतो? जो अखेरपर्यंत ओंकार साधना करतो तो मृत्यूनंतर कोठे जाऊन पोचतो? जीवनाची निर्मिती करणाऱ्या 16 कलांच्या पुरुषाला कसे जाणायचे? आजचे विज्ञान हेच प्रश्न विचारते. फक्त आज हे प्रश्न वेगळ्या शब्दांमध्ये विचारले जातात. या वर नमूद केलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे आजच्या विज्ञानालाही हवी आहेत. विज्ञानाला तर्काला पटेल अशा गणिती भाषेत उत्तरे हवी असतात. त्या काळात जी माहिती उपलब्ध होती व तपश्चर्येमधून पिप्पलादांना जे ज्ञान प्राप्त झाले होते त्या आधारावर त्यांनी या आलेल्या शिष्यांना उत्तरे दिली. उपनिषदातील त्या उत्तरांचे योग्य आकलन मला झाले नाही, पण या माझ्या मर्यादा आहेत. प्रश्न पडणे आणि त्यांची उत्तरे शोधण्यासाठी गुरुचा शोध घेणे हे मानवाचे वैशिष्ट्य आहे, वेगळेपण आहे. म्हणूनच मानव उत्क्रांतीच्या शिखरावर येऊन पोचला आहे. मन म्हणजे काय या माझ्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मला कदाचित कधीच मिळणार नाही, पण त्याचा शोध घेण्यासाठी जी साधना मी करीत राहीन त्यातून मी स्वतःला सुखी करीन. विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी करावा लागणारा खडतर प्रवासच तुम्हाला सुखाची अनुभूती देत असतो. आपणही याचा अनुभव घेतला असाल असे मानतो. धन्यवाद.